वेळ आहे ना आपल्याकडे, कारण खूप मोठी स्टोरी आहे. पण तुझं एक जनरल रुटीन काय आहे? म्हटलं आपण पुशअप्स सुरू करूया. 23 वॉज द वर्स्ट इयर फॉर मी प्रोफेशनली. जिम साठी पैसे पण नव्हते. प्रोटीन शेक्स घेतलेस का? कुठलेही सप्लिमेंट घेताना डेव्हलप्ड अ व्हेरी अनहेल्दी, आय फेल्ट लाईक अ फेल. मुंबई तू आता मला ढकललंयस बाहेर, तू बघ आता वगैरे. लोक गिव्हअप मारतात कारण दे डोंट रिअलाइज इट्स अ जर्नी. बट आता आपण थोडंसं फन एलिमेंट कडे जाऊया. काहीतरी कोणीतरी ब्लॅक मॅजिक केलंय तुझ्यावर. मी असा गुरु वगैरे नाही ऍक्टिंगचा. हाय, हॅलो, नमस्कार. मी सोनाली खरे आणि तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या खरे बोलूया शो मध्ये, जो आहे वाव विथ सोनाली या माझ्या यूट्यूब चॅनलवरती, जो तुम्ही नेहमी बघता. पण तुमच्यातले बरेच जण आहेत जे कदाचित त्या माझ्या चॅनलला अजूनही लाईक शेअर सबस्क्राईब करत नाहीये, तर त्यांना मी प्लीज रिक्वेस्ट करते की नेक्स्ट आपला एपिसोड आता सुरू होत आहे, पण त्याआधी प्लीज लवकर पटकन एक लाईक शेअर सबस्क्राईब असं बटन दाबून टाका ना, आणि जे नोटिफिकेशनचं बटन आहे तेही दाबा, म्हणजे नेक्स्ट एपिसोड येईल, नवीन एपिसोड येईल तेव्हा तुम्हाला कळेल आणि तोही एपिसोड तुम्ही पटकन बघू शकता. सो आता कमिंग बॅक टू द मेन पॉईंट, ते म्हणजे आजचा आपला कलाकार. आजचा जो कलाकार आहे त्याच्याबरोबर मी खूप वर्षांपूर्वी काम केलेलं होतं. हरहुन्नरी, व्हेरी काय म्हणतात ना, स्वीट आणि बबली आपण मुलीसाठी म्हणतो, पण ही इज लाईक यु नो की मुलांमध्ये गेला तर मुलांसारखा हे करेल, आमच्यासारख्या मुलींमध्ये आला, मुली म्हणजे माझ्यासारखी जरा थोडी ओल्ड बाई तिच्याबरोबर आला तरी पण तिच्या हिशोबाने तो यु नो ही विल जेल लाईक दॅट. सो असा एक खूप अतिशय काय म्हणतात ना, डाऊन टू अर्थ आणि फन लव्हिंग कलाकार आपल्याकडे आज आहे, ज्याने खूप साऱ्या नाटकांमधनं, वेबसिरीजमधनं कामं केली आहेत, फिल्म्समधनं कामं केलेली आहेत. आणि त्याचे काही रिसेंट फिल्म ज्या तुम्ही बघितल्या असतील त्याच्यामध्ये मीही त्याच्यावर काम केलं, ती म्हणजे अँड जरा हटके, राजवाडे अँड सन्स. त्यानंतर अप्रतिम, ज्याच्यामध्ये त्याला खूप चांगलं असं अप्रिशिएशन मिळालं, ती म्हणजे जून फिल्म, आणि त्यासाठी त्याला नॅशनल अवॉर्डही मिळालेलं होतं. सो जास्त वेळ वाया घालवू नको या, आणि त्याच्याबरोबर भरपूर गप्पा करूया. तो म्हणजे सिद्धार्थ मेनन. ये काय म्हणते? मस्त. सी एकदम माहोल चेंज होऊन गेला आहे की नाही? तुझ्या एनर्जीला मॅच करता. ओ गॉड, आणि त्याच्या एनर्जीला मी नाही मॅच करू शकत. पण सिद्धार्थ खूप छान वाटतंय. मी तुला असं सडनली एक फोन केला की यु नो तुला मी एका प्रीमियरच्या दिवशी भेटलो होतो, आणि मी कायम तुला फॉलो करत होते, तुझा काय आता चालू आहे, कारण आपण खूप वर्षांपूर्वी अँड जरा हटके केलं, तेव्हा तू जस्ट सुरुवात केलेली, नॉट रॉंग. आणि अचानक मी तुला छान छान अशा काही काही यु नो कलाकृतींमधनं बघत आले, आणि तुझ्या बॉडीमधले चेंजेस पण बघत आले. बिकॉज जेव्हा आपण काम केलं तेव्हा आय डोंट थिंक यू वर सो मच इन टू फिटनेस. आणि असं झालं, अरे हा काय करतोय. आणि त्या दिवशी भेटल्यानंतर माझं असं झालं, बॉस यू हॅव टू कम टू माय शो आणि मला सांग की तू हे कसं केलंस, काय तुला कशामुळे इन्स्पायर झालास. सो प्लीज टेल अस की ती जर्नी तुझी फिटनेसची कशी आणि कधी सुरू झाली. वेळ आहे ना आपल्याकडे, कारण खूप मोठी स्टोरी आहे, भरपूर, आणि मी खूप बोलतो. पण एनिवे, तर माझी फिटनेस जर्नी खरं तर मी शाळेत असताना मी बऱ्यापैकी ऍक्टिव्ह होतो, म्हणजे स्पोर्ट्समध्ये आणि घरी मी आजी आजोबांबरोबर असायचो, कारण आई वडील कामाला जायचे. तर ते परत घरी आल्यावर आजी नेहमी म्हणायची की हा मुलगा बसतच नाही एके ठिकाणी, तो विंडोच्या असा तो हँग करत असतो किंवा बाहेर झाडावर चढलाय वगैरे, असं माझं एक चालू होतं. पण दॅट वॉज जस्ट फन अँड गेम्स. आणि मग शाळा संपल्यानंतर मग कॉलेज, तेव्हा पण मी काही वर्कआउट केलं नाही. जेव्हा मी नाटक करायला लागलो ना, तेव्हा आम्ही एक नाटक केलं होतं प्रायोगिक, गेली 21 वर्ष नावाचं. ओके. तर तिथे माझा कॉस्ट्युम असा होता की एक ब्लॅक अशी पॅन्ट होती, लूजिश टाईप, वरती काही नाही, आणि एक लाल ओढणी अशी, असं ते हे होतं. ज्यांनी पाहिले नाटक त्यांना आठवत असेल. तर तेव्हा मला झालं की आपण बेअर बॉडीड असणार आहोत, तर आपण खूप घाण दिसतोय आता, म्हणजे इट्स नॉट यु नो, कळलं. तर मग करायचं काय. मग एक जिमला जायची भीती होती, कारण की तिथे कोण कसं ट्रेनर भेटेल, काय सप्लिमेंट वगैरे, असं खूप भीती वाटत होती. म्हटलं आपण पुशअप्स सुरू करूयात. तर मी पुशअप्स करायला लागलो आणि क्रंचेस करायला लागलो रोज. हां, मी नाटकाच्या नथिंग एल्स, आय जस्ट डिड. आणि त्यातनं काय झालं की असं फरक जाणवायला लागला, आय स्टार्टेड टू फील स्ट्रॉंग.
मग मला वाटलं की पुलअप्स पण करूयात. तर आय वॉज व्हेरी लाईट वेट, त्यामुळे तेही सुरू झालं. तर पुश पुल क्रंच स्क्वॉट अशा गोष्टी व्हायला लागल्या. सिंपल नाही म्हणणार मी, पण फॅन्सी फॅन्सी नाही, जिथे कुठेही करता येईल. मग त्यातनं कॉन्फिडन्स आलं की आपण जिम मध्ये जाऊ. पण मग मी जिम मध्ये गेलो आणि सुरुवातीला काही ट्रेनर्स असे भेटले जे चांगले नव्हते. म्हणजे ते त्यांनी असं सांगितलं की अरे तू काही ताकद नाहीये, अजून उचल, हे खा ते खा, तू खात सूट, रात्री पण खा वगैरे. तर इट डेव्हलप्ड अ व्हेरी अनहेल्दी रिलेशनशिप ॲट दॅट टाइम विथ माय सेल्फ. आणि मग नंतर अजून एक नाटक मी केलं ज्याचं नाव होतं जंगलनामा, जे सारंग साठेनी बसवलं होतं. ते लहान मुलांचं नाटक होतं, गुलजारांची कथा होती ती. तर त्यात आम्ही सगळे ना वी वर ॲनिमल्स. सो माझा रोल त्यात चित्त्याचा होता. तर सारंग वॉज लाईक आपण ना त्या ॲनिमलच्या फिजिकॅलिटीमध्ये जाऊया. तर मी अख्खं नाटक ऑल फोर्स मध्ये करायचं. बापरे. तर त्याच्यामुळे काय झालं की लक्षात आलं की फ्लेक्सिबिलिटी आहे माझ्यात. म्हणजे आय वॉज ऑलवेज, कारण लहानपणी मी नाचायचो सुद्धा. तर आय ऑलवेज न्यू की माय बॉडी इज व्हेरी फ्लेक्सिबल, जरा लाईटिश आहे. आणि त्याच्यानंतर असं हळूहळू सुरू झालं. मग मी जिम सोडलं. मग इट वॉज नॉट कन्सिस्टंट. म्हणजे जे इश्यूज असतात कन्सिस्टन्सीचे खूप लोकांचे असतात की अरे मी सुरू केलं पण मेंबरशिप घेतलाय पण महिन्यातनं 3च दिवस गेलो वगैरे, हे होत राहिलं. प्लस इतकं काम चालू होतं तर ते बाजूलाच राहिलं. माझा फुल गेम चेंज झाला जेव्हा मी 2018 साली डिझनीज अलादीन नावाचं एक म्युझिकल केलं. तर तिथे लाईव्ह गायचं होतं आणि खूप मोठं नाटक होतं ते. म्हणजे प्रत्येक सेट पीस असं 30-40 फीट सेट पीस, त्यातनं उडी मारा, लाईव्ह गा, नाचा, जसं ते ब्रॉडवेवर करतात. आणि असं लक्षात आलं की आपली जी आत्ताची फिटनेस आहे ते चालणार नाहीये. पण दे हॅड गॉट दिस फिटनेस ट्रेनर ऑन बोर्ड टू ट्रेन मी अँड ऑल द कास्ट. तो म्हणजे नुपूर शिखरे. तर तिथे आमची भेट झाली आणि मला माहिती होतं नुपूर विषयी, मी ऐकलं होतं पण कधी भेटलो नाही. आणि ही चेंज द गेम फॉर मी. म्हणजे कशा बाबतीत, मला आठवतं आपली पहिली जी मीटिंग होती आमची, तर मी गेलो तिथे आणि आय वॉज व्हेरी नर्वस. कारण आय वॉज लाईक की काय होणार आहे, खूप स्ट्रिक्ट डाएट, खूप अनअचिवेबल डाएट असणार आहे का, हे आहे ते आहे, कसं आपण वेळ कसं, कारण दिवसातनं 14 तास आमची रिहर्सल्सच असायचे. मग सुरुवात गाण्यानी, मग नाटक, मग कोरिओग्राफी आणि मग शेवटी नुपूर बरोबर ट्रेनिंग असायचं. तर ही वॉज सो चिल्ड. तो म्हणलं तुला काय आवडतं व्यायाम? म्हणलं युजली मी बॉडी वेटच करतो आणि मी वेट्स उचलतो, नाही असं नाही, आता आय नो. तो म्हणला ओके, तुला जसं आवडतं ना त्या ह्याच्यामध्ये आपण डिझाईन करू. मी म्हणलं ओके. आणि मी म्हणलं जेवण? तो म्हणला हे बघ, तुला हवं तसं तू खा, पण काही रूल्स आहेत ते फॉलो कर. एकतर ओव्हर इट नको करू, टायमिंग पाळ काही झालं तरी, आणि मेक शुअर की तू कम्प्लीट मील्स करतोस, म्हणजे बॅलन्स्ड मील्स. असं नो कार्ब्स आणि हे वगैरे काहीच नाही करायचं. आणि घरगुती जेव. आणि एनिवे प्रोडक्शन वॉज गिव्हिंग अस फूड, तो दॅट वॉज नॉट एन इश्यू. मी म्हणलं ओके, म्हणजे ओके, नो प्रॉब्लेम. आणि तो म्हणलं उद्यापासून आपण सुरू करूया. तर मला वाटलं सुरू करूया म्हणजे कुठल्या तरी जिममध्ये जाऊन आता मेंबरशिप घ्यायला लागेल. तर तो मला म्हणाला की जुहूमध्ये ना कॅफे अजमी पार्क आहे, तिथे तू ये. तर मी गेलो शूज वूज घालून फॅन्सी. मी गेलो, तो म्हणला शॅल वी रिमूव्ह आवर शूज? मी म्हणलं ओके. आणि ही वॉज लाईक आय लाईक टू वर्क आउट बेअर फूट आणि इन नेचर. सो त्याच्यामुळे काय झालं माहितीये का, एक ग्राउंडिंग नावाची गोष्ट आली माझ्या वर्कआउटमध्ये. आणि इट वॉज सच अ हाय प्रेशर प्रोजेक्ट, कारण डिझनी हॅज अ लेवल and if you're with them you have to reach that level, you have to go beyond that level. So 6 months आम्हाला लागले ते शो इरेक्ट करायला. आणि मग 2 वर्ष आम्ही चालवली ती. त्यामुळे वेगळं काहीच मी करत नव्हतो त्या 2 वर्षात. तर जेव्हा मला प्रेशर यायचं ना, तो मला म्हणायचं की लेट्स हॅव फन.
आणि लेट्स लर्न टुगेदर आणि लेट्स फोकस ऑन द बिगर थिंग्स. तुला तुझी बॉडी मिळून जाईल, मी गॅरंटी देतो. तू असं बॉडी 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 करत राहिलास ना की ते नाही होणार. तू दमशील, तू बर्नआउट होशील. बरोबर. आपण मज्जा करू. मी म्हणलं ओके. आणि तिथे आय थिंक तिथनं खूप शिफ्ट झालं माझं रिलेशन विथ वर्कआउट. बट मी आय एम सो ग्लॅड की ही तुझी जर्नी अशी सुरू झाली. पण तू म्हणालास की त्या प्रोजेक्टसाठी तू सुरुवात केलीस, राईट? पण मग आता तू कितपत कशा प्रकारे ते फॉलो करतोस? रोज एक्सरसाइज करतोस का कोणत्या प्रकारचं करतो? कारण ते फक्त नुपूर बरोबर त्या दरम्यानच होतं. मग त्यानंतर तू पुढे कंटिन्यू केलंस त्याच्याबरोबर का नाही, का वेगळा फॉर्म फॉलो केला? तर मी सगळ्यांबरोबर अजूनही इन टच मध्ये आहे. नुपूर इज लाईक अ ब्रदर टू मी, इज फॅमिली. तर आम्ही जेव्हा भेटतो, काही मित्र कसे आपण डिनरला भेटतो किंवा घरी भेटतो, आम्ही बोलायला भेटतो आणि असं होतं की ब्रो वर्कआउट करते. हां, मग वर्कआउट करता करता आम्ही भेटतो एकमेकांना. सो वी आर इन टच. वी आर सेम विथ ब्रायन ऑल्सो, की काही असेल तर त्याला पहिला फोन जातं की असं असं मला हे आहे. तर ही नोज मी व्हेरी वेल, ही नोज माय बॉडी, सो ही गाईड्स मी इन दॅट सेन्स. बाकी मला असं वाटतं की रोलच्या प्रमाणे जर काही असं आजवर अलादीन सोडून मला असं कधी मिळालं नाहीये की यु नो तू बल्कअप कर किंवा अशी अशी बॉडी तुझी हवी आहे. जूनच्या वेळेला मला आठवत होतं की सुरुद आणि वैभवचे डिरेक्टर होते आणि आमचं बोलणं झालं. तर म्हणलं की फिजिकॅलिटी आहे ना, तो प्रचंड डिस्टर्ब्ड आणि जरा ऑल ओव्हर द प्लेस आहे मेंटली. त्यामुळे त्याला असं बॉडी नाहीच आहे. तर ही शुड फील लाईक ही इज फ्लोटिंग इन हिज क्लोथ्स, यु नो. तर तेव्हा मी माझा वर्कआउट चालू ठेवला होता. काय मी बारीक झालास का त्याच्यासाठी? बारीक मी झालो होतो. आय थिंक मी परत एकदा माझी बॉडी अशी हे आहे ना की स्मॉल चेंजेस केल्या की ते वेगळं दिसतं. तर मी बारीक झालो म्हणजे आय ड्रॉप सम 3-4 किलोज, दॅट्स इट. पण दॅट मेड ऑल द डिफरन्स. आणि मी वर्कआउट माझा सुरू ठेवला. फ्लेक्सिबिलिटी, स्ट्रेचिंग, थोडंसं रेझिस्टन्स ट्रेनिंग, ते मी चालू ठेवलं. पण इन जनरल जेव्हा मी कुठल्या तरी फिल्ममध्ये मी नाही आहे किंवा मी कुठल्या तरी प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्ड आहे ज्याच्यात बॉडीली रिक्वायरमेंट्स अशा नाही आहेत, मी आत्ता आठवड्यातनं 4 वेळेला मी वर्कआउट करतो. ओके. आणि आय कीप शिफ्टिंग, यु नो. कधी कधी मी वेट्सवरती असतो. अच्छा. मग एखादा दिवस मी काहीतरी मार्शल आर्ट टाईप करतो. मी हल्ली जस्ट कलरी मी शिकलो. हां, मी 1 महिना मी गेलो होतो कलरी शिकायला. तर त्याच्या बेस्ड काहीतरी मी करत असतो. जिम्नॅस्टिक्स इज समथिंग जे परत नुपूरनी मला इंट्रोड्यूस केलं. तर मी मिक्स अँड मॅच करून मी हे करतो. आणि माझी बॉडी अशी लीनच्या कडे आहे. तर मोर रेस्ट इज रिक्वायर्ड फॉर मी. तर मला 6 दिवस करायची गरज नाही आहे. बरोबर, ऑफकोर्स. तर मी 2 दिवस, मग 1 दिवस ऑफ, ह्या टाईपमध्ये माझं चालू असतं. अच्छा. पण मग तू ट्रेनर्स बरोबर करतो की तुला आता माहिती आहे की ओके दीज आर द एक्सरसाइजेस जे मला सूट होतात आणि मला आवडतात आणि मी आता त्याच्यामध्ये चूक करू शकत नाही? करेक्ट. सो तू तुझं माझं करतो आता. हो, सेल्फ प्रॅक्टिस. आणि मला असं जाणवलं की खूप लोकांचा हा प्रॉब्लेम होतो की ट्रेनर नसेल ना की मोटिवेशन मिळत नाही. तर माझं ते आय थिंक जेव्हा मी सुरू केलं माझं काम ॲज अन ॲक्टर, तेव्हा जिमसाठी पैसे पण नव्हते. तेव्हा असं होतं की सेल्फलाच मोटिवेट केलं पाहिजे. तर ते एक आहे माझं. आणि आता ॲज आय सेड इट्स प्ले फॉर मी. इट्स म्हणजे लहानपणी कसं व्हायचं ना की कांट वेट की आता बाहेर खाली खेळायला कधी चाललोय आपण. तर माझं तसं होतं की अरे यार कधी खेळायला चाललोय मी, वर्कआउट करायला कधी चाललोय. आणि काय काय वेळेला असं होतं की मूड होत नाही, तर तेव्हा मी नाही करत. म्हणजे खूप प्रवास झाला असेल तर मी एक स्ट्रेचिंग रुटीन माझा मी डेव्हलप केलाय. ऑफकोर्स विथ द एक्सपर्टीज ऑफ ऑल माय ट्रेनर्स हू हॅव वर्कड विथ. आणि मी रोज मी वर्कआउट नाही केला ना तर आय डू दॅट स्ट्रेचिंग. ते स्ट्रेच झाल्यामुळे काय होतं, सगळी जी अशी ताण जी आहे ना, इट समटाइम्स जस्ट इग्नाइट्स एनर्जी इन यू.
मग मला की ठीक आहे करूया काहीतरी, मग आता करूया. बरोबर. सो देन दॅट वर्क्स. पण तू कधी सप्लिमेंट्स किंवा प्रोटीन शेक्स घेतलेस का? त्याच्या बाबतीत तुझं काय मत आहे? कारण त्याच्यामध्ये खूप लोकांचा, काही जणांचा गैरसमज आहे किंवा बरेच जण म्हणतात की हे चांगलं आहे, काही जण म्हणतात हे वाईट आहे. तुझा काय टेक आहे त्यावर? प्रोटीन घ्यायला काहीच हरकत नाहीये. आय थिंक अननेसेसरली त्याला एक वाईट हे आहे. बरोबर. काय मला वाटतं कुठलंही सप्लिमेंट घेताना तुमचं गोल काय आहे, तुमचं रेग्युलर जेवण कसं आहे, किंवा तुम्ही काय प्लॅन फॉलो करताय आणि त्याच्या अकॉर्डिंग सप्लिमेंटेशनची गरज आहे का नाही का, किती आहे किंवा नाही, हे बघितलं पाहिजे. म्हणजे मी फक्त वे प्रोटीनच घेतलंय, बाकी कुठलंही मला प्री वर्कआउटची गरज नाही वाटत, कारण ओव्हरऑल मी इतका एनर्जेटिक आहे. तर एक ब्लॅक कॉफीनी माझं काम होऊन जातं, किंवा एक बनाना मी खाल्ला तर मी आय हॅव एनर्जी टू गो फॉर अन आवर. काहीच मला तर अलादीनच्या वेळेला आय नेव्हर टूक एनी सप्लिमेंट, कारण नुपूर वॉज लाईक वी डोंट नीड, इफ यू वॉन्ट ही सेड यू टेक, पण तुझ्या जेवणामध्ये इट्स हॅपनिंग, त्यामुळे काही गरज नाही. तर आत्ता मी जेव्हा फक्त हेवी लिफ्टिंग करत असतो तेव्हा मी प्रोटीन घेतो, नाहीतर नॅचरल बेस्ड वगैरे असं काही घेतो. तर हल्ली ऍक्च्युली मी प्लांट बेस्ड गेले 2 वर्ष वेनेवर आय टेकन, कारण मला त्याचं टेक्स्चर जास्त आवडतं. मी व्हीगन वगैरे नाहीये, पण वे प्रोटीन पेक्षा प्लांट प्रोटीनचं टेक्स्चर मला खूप जास्त आवडतं. असं मिल्कशेक प्यायलाचा फील येतो. त्यामुळे इफ आय नीड आउटडोर असेल फॉर एक्झाम्पल, आणि आपल्याला असं दिसतंय की जेवणामधून आपल्याला मग रिकव्हरीला त्रास होतोय, तर मग मी प्रोटीन घेतो. अच्छा. पण अदरवाइज रेग्युलर बेसिस वर नाही, रेग्युलर नाही. म्हणजे आता आय एम नॉट ऑन एनी सप्लिमेंट, आय एम व्हेरी नॅचरल जे काय. बरं, आपल्या तू तुझ्या फॅमिलीमधनं पहिला ऍक्टर आहेस? पहिला. सो दिस इंडस्ट्री इज कम्प्लिटली न्यू फॉर यू. त्यात तू पुण्याचा आहेस आणि तू आता मुंबईला शिफ्ट झाला. सो हिअर यू स्टे अलोन की कोणी तुझ्या बरोबर आणखीन असतं? नाहीतर म्हणजे जेव्हा मी मुंबईत आलो, माझ्या पहिल्या फिल्मसाठी आलो मी, पेडलर्स, तेव्हा 2011, मी 21 माझं वय होतं. तेव्हा आय स्टार्टेड स्टेइंग विथ फॅमिली. मग आय मूव्ड आउट, मग लग्न झालं, मग आम्ही सगळे होतो. तर आत्ता माझी बायको आणि माझी सासू पण आमच्या बरोबर राहायची. तर बोथ ऑफ देम हॅव लेफ्ट द सिटी ऍक्च्युली. तर आत्ता मी आय हॅव गॉन बॅक टू स्टेइंग विथ माय रिलेटिव्हज राईट नाऊ. अच्छा. सो ह्याचं विचारण्याचं कारण अशासाठी की बरीच जण अशी येतात, बाहेरनं येतात आणि ती एकटी राहतात, आणि वी गो थ्रू लॉट ऑफ स्ट्रेस. म्हणजे मीही जेव्हा सुरुवात केलेली तेव्हा मीही एकटी राहायचे, घर आई वगैरे डोंबिवलीला, आणि यु नो ऑल दोज थिंग्स हॅपन. सो लॉट ऑफ प्रेशर कम्स, लॉट ऑफ डिप्रेशन कम्स. डिप्रेशन खूप मोठा शब्द आहे, पण बऱ्याच काही ना मानसिक लेवलवरती गोष्टी घडतात. आपण आपल्याला थोडं डाऊन फील होतं. असं तुझ्या बाबतीत कधी झालंय? कारण तू ते कसं हँडल केलं? हो, खूप झालं. म्हणजे आधी मला आठवतंय जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो, तर आम्ही पृथ्वीला वगैरे प्रयोग करायला यायचो. तर पृथ्वी सोडून ना मुंबई खूप ओव्हरवेल्मिंग होतं. तर प्रयोग संपून कधी परत चाललोय घरी असं व्हायचं. पण जेव्हा मी सिनेमा करायला आलो तेव्हा मला लक्षात आलं की नाही यार, एवढं पण इट्स जस्ट अ मॅटर ऑफ गेटिंग यूज टू. मला मुंबईत राहायला आवडायला लागलं. मग मी मुंबईतच राहायचो. मग लग्न झालं तेव्हा पण आम्ही मुंबईतच होतो मॅक्सिमम. पण 2022 एंड खरं तर, आणि 23 टिल 24 बिगिनिंग वॉज द वर्स्ट इयर फॉर मी प्रोफेशनली. कारण जे काही सिनेमे मी केले होते ते रिलीज होत नव्हते. तो लॉकडाऊनचा एक लॉकडाऊनमध्ये इनफॅक्ट मी खूप काम केलं. म्हणजे लोक घरी बसले तर मी खूप काम केलं ऑन अँड ऑफ. त्यामुळे लॉकडाऊन वॉज थँकफुली नॉट दॅट बॅड. पण असं जाणवायला लागलं की काहीतरी जसं आपलं करिअर जायला हवंय तसं जात नाही. अँड दिस वॉज आफ्टर द नॅशनल अवॉर्ड. मी US ला जाणार होतो एका म्युझिकलसाठी. त्याच्यासाठी मी ट्रेन करायला लागलो होतो परत. आणि असं होत होतं की हे काहीतरी चुकीचं होतं इकडे. तेव्हा माझ्या बायकोला दुबईला जॉब लागला. तर मी म्हणलं नाही तू घे,
कारण मी मे बी US ला चाललोय, आय डोंट नो, तर तू घेऊन टाक जॉब, आपली फॅमिली पण आहे, तिची बहीण वगैरे. म्हणजे तू जा. सासू माझी रिटायर झाल्या, ते पुण्याला गेल्या परत. माझे आई वडील केरळला शिफ्ट झाली. ओके. तर मग तेव्हा मी असा एकटा होतो आणि तेव्हा मला हे फील झालं की खूप प्रेशर फील झालं. आणि मला असं लक्षात आलंय की फ्रॉम 19 to 23 लोकी मला ते प्रेशर फील होत होतं. तेव्हा माझी आई म्हणाली की तू, मला वाटतं तू सोड आणि तू ये आमच्याकडे, जस्ट रिफ्रेश युअर सेल्फ. तेव्हा तर मी मुंबईचं घर सोडलं. अच्छा. हां. आणि आय फेल्ट लाईक अ फेल, यु नो. की एवढं आपण मुंबईत सगळं क्रिएट केलं, आता सोडायचं. आणि मी खूप रागाने गेलो होतो. मी म्हणलं मुंबई तू आता मला ढकललंयस बाहेर, तू बघ आता वगैरे, असं मी या अँगरमध्ये मी गेलो होतो. म्हणलं मी आता परत कधीच येणार नाही, तू बघ आता मी कुठे जाणार वगैरे, खूप. आणि मग मी पुण्याला गेलो घरी परत. आणि ते घर जे आहे ना, तू ये कधीतरी, आपण एक इंटरव्ह्यू जमलं तर सीझन 4ला आपण तिथे. इट्स अ व्हेरी डिफरंट वाईब ऑल टुगेदर. अँड आय फेल्ट लाईक आय हॅड टू गो बॅक होम. आणि केरळला पण जिथे माझे आई वडील राहतात, आमची थोडी जमीन आहे, आजी आजोबांचं घर आहे. तर मला असं लक्षात आलं की जे माझे रूट्स आहेत ना, त्यातनं माझं कनेक्शनच तुटलंय. मुंबईत असं होतं, जर तुम्ही मुंबईत बॉर्न अँड ब्रॉट अप नसाल तर माझे रूट्सच निघाले होते. तेव्हा मला लक्षात आलं की नाही यार, आय नीड टू गो बॅक टू माय रूट्स, आय नीड टू रिअलाइन माय सेल्फ. करेक्ट. पण ह्या सगळ्या ह्याच्यात माझा एक परफॉर्मर म्हणून एक रियाज, एक लिखाण आणि माझं वर्कआउट, दॅट वॉज माय सेव्हिंग ग्रेस. म्हणजे 2023 मध्ये आय वॉज फीलिंग सो लो. तर मी म्हणलं की मला असं काहीतरी हवंय विच विल फील लाईक आय एम गोईंग अपवर्ड्स अँड नॉट सिंकिंग. करेक्ट. तर मी म्हणलं की काय करू शकतो आपण. म्हणलं रॉक क्लाइम्बिंग शिकूया आपण. तर मी गुगल केलं आणि इट सो हॅपन की माझ्या घरातनं 10 मिनिटावर एक वॉल एक आहे. अच्छा. असे वॉल्स ते बनवतात ना, सिम्युलेटेड वॉल्स. तर मग मी एक दिवस उठलो आणि मी गेलो. म्हटलं बघू, शिकू काहीतरी आपण, नवीन शिकू. मी गेलो. तो जो ओनर होता, ही सेड जस्ट क्लाइम्ब अँड शो मी, लेट सी वेअर यू आर ॲट. तर मग मी इकडे तिकडे मी क्लाइम्ब केलं. तो म्हणला ओके, तुझ्यात शक्ती आहे, तू करू शकतोस, तर तू काय करतोस वर्कआउट. म्हटलं मी सांगितलं, मी ओके. तर तो म्हणला की मी तुला शूज देतो आणि आय टीच यू द बेसिक्स, मग तू इथे येऊन कधी पण प्रॅक्टिस कर. तर तसं मी रॉक क्लाइम्बिंग करायला शिकलो. आय थिंक वर्कआउटच्या बाबतीत काय होतं माहिती का, लोक गिव्हअप मारतात कारण दे डोंट रिअलाइज इट्स अ जर्नी. ऍब्सोल्युटली. तुम्हाला तुमचं ते डिसिप्लिन, एक रूट डिसिप्लिन पाहिजे. म्हणजे यू हॅव टू सर्च दॅट. काही लोकांसाठी ते योगा आहे, काही लोकांसाठी ते रनिंग आहे, काही जणांसाठी गाणं आहे. त्याच्यावर मला आठवण झाली की आता सरांनी नुकताच एक गाणं रिलीज अल्बम काढलेलं आहे, गाणं आलेलं आहे जे तू लिहिलंयस. मी लिहिलंय, आम्ही गायलाय आणि ते म्युझिक व्हिडिओ मीच डिरेक्ट केली. आपली जी अभिनेत्री आहे लाडकी पल्लवी परांजपे, अमलताश मध्ये जी होती, शी इज इन द म्युझिक व्हिडिओ. अच्छा. आणि ते आहे आता सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर, ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर आहे. तू बैठी असं नाव आहे गाण्याचं. अँड आय हॅव कोलॅबरेटेड विथ सम म्युझिशियन्स अँड इट्स आउट. तर प्लीज ऐका, ऐकत राहा. कारण मुलगा कमाल टॅलेंटेड आहे, त्यामुळे अप्रतिम झालेलं आहे ते गाणं. सो दॅट ऑल्सो इज लाईक, म्हणजे ते अचानक गाण्याचं तुला काय, बिकॉज दॅट गिव्स यू पीस ऑफ माइंड, की कशामुळे ते. नाही, तर काय झालं की खूप आधीपासून जेव्हा मी अभिनय करायला लागलो, खूप लोक मला म्हणायचे तुझा आवाज खूप चांगला आहे, खूप चांगला आहे. आणि मी काही संगीत नाटकं केली होती, तर तेव्हा पण लोक येऊन म्हणायचे की तुझा आवाज खूप चांगला आहे. आणि मी लहानपणी कर्नाटिक शिकलो होतो, कारण मी केरळचा असल्यामुळे इट वॉज जस्ट लाईक. पण ना मी मूर्ख होतो तेव्हा, मला कळलं नाही की हे काय ट्रेजर आहे. त्यामुळे मी म्हटलं आईला सांग मला नाही इंटरेस्ट ह्याच्यात, त्यामुळे ते सोडून दिलं मी. पण जेव्हा मी अलादीन केलं ना, तेव्हा आय गॉट ट्रेन्ड इन वेस्टर्न क्लासिकल. आणि मी असा बाथरूम सिंगर होतो. मी लोकांसमोर फार गायचो नाही, पण तेव्हा काही चॉईस नव्हता. आणि मैंने स्टार्टेड परफॉर्मिंग. लोकांचा खूप चांगला फीडबॅक यायला लागला. आणि मग आय वॉज लाईक नाही, हा रियाज मला मिळाला, ते सोडायचं नाही मला. तर मी थ्रू लॉकडाऊन मी गात राहायचो. असं लिहिता एक दिवस
असीम कुरेकर नावाचा जो एक म्युझिशियन आहे, म्युझिकल नेम इज झरिया, त्याची भेट झाली. आणि तो म्हणला, अरे सिड तू गातोस ना, तू ये घरी ये, आपण काहीतरी जॅम करू. म्हणलं ठीक आहे. आणि मी त्याच्या घरी गेलो, त्यांनी मला त्याची काही गाणी ऐकवली. म्हणलं वाव, खूपच चांगलं आहे दिस दॅट. आणि तो म्हणलं मी तुला एक मेलडी ऐकवतो जे मी कंपोज केलं. तर त्यांनी ते मेलडी वाजवली आणि मला काहीतरी यायला लागलं असं. तर म्हणलं तू वाजव परत. त्याने वाजवलं. म्हणलं मला सुचतंय काहीतरी. म्हणलं लिहून काढ. अक्षरशः 7 मिनिटात हे जे गाणं आहे तू बैठी, ते अक्षरशः 7 मिनिटात माझ्या डोळ्यासमोर होतं. हां, 7 मिनिटात, 7 का 10 मिनिटात आय जस्ट रोट इट आउट. आणि तो म्हणला की ह्याचं होऊ शकतं गाणं, मला थोडा वेळ दे, मी कंपोज करतो. त्यांनी कंपोज केलं. मी स्क्रॅच गायलो. काही 0 कॉन्फिडन्स. आय वॉज लाईक दिस इज किती मीडियोकर गाणं आहे, काय माहीत नाही. पण ही वॉज व्हेरी कॉन्फिडंट. मग आम्ही गेलो, स्टुडिओत गेलो, ते रेकॉर्ड झालं, त्याचं मास्टरिंग झालं, गाणं आलं. तर ते असे होते की आता रिलीज करूया आता आपण हे. मग मी म्हणलं की नाही, मी जे ऑडियन्स मला ओळखतात, सिद्धार्थ म्हणलं की त्यांना व्हिज्युअल दिसते, कारण मी सिनेमा नाटकांमधनं. म्हणलं की हे गाणं म्युझिक व्हिडिओ शिवाय नाही होऊ शकत रिलीज. तर म्हणलं की आता म्युझिक व्हिडिओ करणार कोण, कुठून येणार बजेट, बघू. असं करत करत मग मी सिनेमे करत होतो. एक दिवस मी ठरवलं की मीच करतो. असं करत करत आज ते गाणं. पण नाही, खूप शुभेच्छा तुला. खूप छान झालं. आणि आय थिंक त्याला अजूनही प्रेक्षक भरभरून आशीर्वाद देतील. हो, इट्स बिन अ काय छान रिस्पॉन्स खरंच मला मिळतंय. काम मनापासून केलं की त्याचं फळ मिळतं. पण मग तुला असं वाटतं की कुठेतरी ह्या गोष्टी सुद्धा तुला मेंटली स्टेबल किंवा काम करायला मदत करतात? त्याचं पण एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. त्याचं उत्तर हो असं आहे. म्हणजे परफॉर्मन्स इज समथिंग जिथे मला इतकं, म्हणजे कॅमेरा समोर मी आलो किंवा स्टेजवर गेलो की आय एम सो कम्फर्टेबल, आय फील लाईक माय हायेस्ट सेल्फ. पण त्याचा एक इश्यू होत होता. ते नसेल ना आयुष्यात तर मला लॉस्ट वाटायचं खूप. तर मला असं झालं की हे नाही चालणार, हे असं कसं होईल. म्हणजे आपण फक्त आयुष्यभर चांगलं वाटण्यासाठी कामच केलं पाहिजे का, असं थोडी होतं यार. यू कांट, यू नीड दॅट टाइम. तर मला असं झालं की नाही, आपण स्वतःवर एक काम केलं पाहिजे. ओव्हरऑल मी खूप ऑप्टिमिस्टिक आणि रोमॅन्टिक माणूस आहे, त्यामुळे ऑन मोस्ट डेज आय एम फाईन. पण वेन आय एम नॉट फाईन, आय एम नॉट फाईन. यु नो, असं नाही आहे की मी डिप्रेस्ड आहे वगैरे, असं नाही. प्रचंड रेस्टलेसनेस. आणि त्याच्यामुळे मला लक्षात आलं की ते जे रेस्टलेसनेस आहे ना, ते माझ्या कामात येत आहे, ते कामाच्या आड येत आहे. मला इन्सिक्युअर वाटतंय. आणि आय एम लाईक नाही, हे मी इन्सिक्युरिटीमधून चांगलं काम नाही जनरेट करू शकत, त्याला लॉन्जिव्हिटी नाही आहे. आणि जेव्हा मी काम सुरू केलं होतं कॉलेजमध्ये, तेव्हा मी काहीच नव्हतं आपल्याकडे. तर मला नेहमी असं वाटायचं की जेव्हा आपल्याकडे काहीच नव्हतं आपण इतके आनंदी होतो. आता सगळं काय आहे, रिसोर्सेस आहेत, का आपल्याला तेव्हासारखं का वाटत नाहीये. मग आपण बोलता बोलता असे बोलतो ना की नाही रे, अडल्टिंग झालंय, यु नो, नाही रे 30शीत असं होतं. पण आय वॉज लाईक इट्स नॉट पॉसिबल. कारण किती आपण ॲक्टर्स, स्पोर्ट्समॅन आपण बघतो की ॲज दे एज, लाईक सोनाली इवन, ॲज दे एज दे गेट बेटर अँड बेटर अँड बेटर. तर मला असं झालं की इट इज नॉट ओनली डिसिप्लिन, इट इज काहीतरी आतमध्ये वॉइड आहे जे ह्या गोष्टी ना, सक्सेस, पैसा, अप्रिसिएशन, इट इज नॉट फिलिंग दॅट वॉइड. तर मी त्या सर्चमध्ये गेलो खरं. आणि तिथे माझी एक हिलिंग जर्नी पण सुरू झाली. सो आय वर्क विथ अ हीलर. हां, हू इज कोइन्सिडेंटली माय सिस्टर इन लॉ. ती एक स्पिरिच्युअल हीलर आहे. ओके. ती काम पण करते, पण ऑन द साईड ती हे. हां. आणि आय स्टार्ट वर्किंग विथ हर. आणि आय रिअलाइज की माझं खूप गोष्टींबरोबरची जी रिलेशनशिप आहे
त्याचं रूट ही भीती आहे. एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर माझं पैशाबरोबर रिलेशनशिप जे आहे ते भीतीमुळे आहे. कारण लहानपणापासून आय हॅव हॅड अ ग्रेट चाइल्डहुड. कधीही असं नव्हतं की घरात जेवण नाही आहे किंवा घर नाही, असं कधीच नव्हतं. आय हॅव हॅड अ ग्रेट हे. पण ना आय हॅव सीन माय पेरेंट्स स्ट्रगलिंग विथ मनी. तर ना त्याच्यामुळे एक भीती बसली सबकॉन्शियसली. तर जेव्हा पैसा यायचा ना माझ्याकडे तेव्हा त्याच्यावर मी प्रेमच केलं नाही कधी. ते असंच होतं की नाही रे, आपण ठेवलं पाहिजे, आपण ठेवलं पाहिजे, यु नो, नाही ते जाईल, हे गेलं तर मग काय, मग कुठून येणार. तर त्याच्यामुळे ते येणं थांबलं माझ्या आयुष्यात किंवा ते डिले व्हायच्या गोष्टी. मग त्याच्यामुळे खूप लोकांनी मला म्हटलं की काहीतरी कोणीतरी ब्लॅक मॅजिक केलंय तुझ्यावर. मला असं की नाही यार, लोकांचा डोळा आहे माझ्यावर, काय. मग नंतर when I started my journey I realized की no, I am fearing सक्सेस. बट तुझं एक जनरल रुटीन काय आहे? म्हणजे इन द सेन्स तू म्हणालास की मी डाएट करत नाही, पण अशा काही गोष्टी असतील तर ज्या नित्यनेमाने फॉलो करतोस. मग ते खाणं असेल किंवा टायमिंग असेल किंवा एक्सरसाइज असेल किंवा तुझ्या स्किनसाठी किंवा तुझ्या, आता तू ऍक्टर आहेस म्हटलं, तुला अपीअरन्सचा पण तेवढाच यु नो यू हॅव टू टेक केअर ऑफ दॅट. तर अशा काही गोष्टी तू फॉलो करतोस का? तर त्या काय आहेत मग? तर काही खूप बेसिक गोष्टी आहेत. एक तर सकाळी उठल्यावर पहिलं मी पाणी पितो. अच्छा. हां, दॅट्स वन थिंग. त्याच्यामुळे काय होतं की आपले जे काय टॉक्सिन्स आहेत ते नॅचरली फ्लश आउट व्हायला खूप मला मदत होते. आवाज ओपन अप होतो. आणि आय डोंट ईट एनिथिंग इन द मॉर्निंग. म्हणजे दीक्षित डाएट किंवा इंटरमिटंट फास्टिंग असं मला म्हणायचं नाही. इट इज दॅट. पण असं मी 8 तास असं नाही. पण मी सकाळी ना मी एम्प्टी राहतो. अच्छा. ऑफकोर्स भूक लागली की मी खातो, पण मला भूक नाही लागत. सो आय डोंट फोर्स मायसेल्फ. हां, मग सकाळी मला भूक नाही लागत. डायरेक्ट मी दुपारीच जेवतो मोस्टली. आणि ॲज आय सेड बॅलन्स्ड मील्स. आम्ही राईस ईटर्स आहोत मोस्टली, तर मोस्टली भातच आहे किंवा भाकरी. आणि कधीतरी मला चपाती खूपच आवडते, त्यामुळे कधीतरी देर इज दॅट चपाती. पण व्हेजिटेबल्स, सम फॉर्म ऑफ प्रोटीन अँड हे दॅट इज माय गो टू. आणि दही इज अ बिग पार्ट ऑफ माय डाएट. आणि संध्याकाळी फ्रूट टाईप काहीतरी किंवा ड्राय फ्रूट टाईप्स काहीतरी मी खातो. आणि मग रात्री 9-9:30ला जेवतो. परत मी छान जेवतो. माझ्यासाठी खूप लोक म्हणतात ब्रेकफास्ट इज द मोस्ट इम्पॉर्टंट मील. फॉर मी डिनर इज द मोस्ट इम्पॉर्टंट मील. इट्स अ व्हेरी, हो, कारण हो खूपच उलट आहे. आणि मला असं लक्षात आलं इट्स ओके. म्हणजे मला ते सूट होतं. आणि मी लगेच, एक तर मी उशिरा नाही जेवत. कधी कधी होतं उशिरा, पण मी उशिरा नाही जेवत. असं 9-9:30ला. आणि मी झोपतो एक 12-12:30 टाइप्स ॲव्हरेज. ओके. त्यामुळे तोवर डायजेस्ट झालेलं असतं जेवण. तर आय डोंट स्लीप फुल. हां, आय डोंट स्लीप. आय थिंक ते प्रत्येकाच्या बॉडीला त्याने ओळखलं पाहिजे की माझ्या बॉडीला काय सूट होतं. भले मग ते दीक्षित असेल, इंटरमिटंट असेल किंवा कोणतं डाएट असेल. पण ते जर काय तुम्हाला सूट होत नसेल आणि एक वेगळाच फंडा सूट होत असेल तर व्हाय नॉट. ऍब्सोल्युटली. आणि इफ यू गिव्ह मी अ चान्स, मी दिवसभर जेवणाबद्दलच विचार करीन. बट आता आपण थोडंसं फन एलिमेंटकडे जाऊया. आपल्या छान तुझ्या रुटीनच्या गप्पा झालेल्या आहेत. एनिथिंग एल्स यू वुड लाईक टू शेअर, किंवा तुला काही सांगावंसं वाटेल का तुझ्या समवयीन काय म्हणतात ना प्रेक्षकांना, किंवा ह्या गोष्टी तुम्ही आयुष्यात करा अँड देन यू डोंट नीड टू वरी, किंवा अशा काही आहेत की बा हे एवढं फक्त बघा आयुष्यात की तुमचं हेल्थ, फिटनेस, वेलनेस सगळ्याची काळजी. हो, मला असं वाटतं की ती एक जर्नीच आहे. तर यू नीड टू फाइंड आउट युअर ओन व्हॉट वर्क्स फॉर यू, व्हॉट नॉट. आणि खूप पेशन्स लागतं. तुम्हाला ट्रायल एरर करून 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 तुम्ही त्याला अराईव्ह होता. पण जेव्हा तुम्ही अराईव्ह होता ना, तेव्हा खूप गोष्टी आयुष्यात सॉर्ट होऊन जातात. पण एक मला आवर्जून सांगायचं आहे, एस्पेशली स्वतःशी तुम्ही काय बोलताय ह्याच्यावर खूप लक्ष द्या तुम्ही.
इट्स नॉट समथिंग टू बी टेकन लाईटली. म्हणजे जोकिंगली सुद्धा तुम्ही स्वतःला काय म्हणताय हे. तर मग व्हॉट इज द डिफरन्स? द डिफरन्स इज मेंटॅलिटी. खूप लोक असे बोलता बोलता म्हणतात की आत्ता नाही जमत रे ह्या वयात, आणि वय काय 35. तर तुम्ही तिथेच चुकताय ना. तुम्ही इथे विचार केला ना, बॉडी गिव्ह अप. हां, बॉडी इज गिव्हन अप. वॉच द सेल्फ टॉक इज व्हॉट आय विल से. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट ऍक्च्युली. सो आता आपण आपल्या पुढच्या राऊंडकडे जाऊया, ज्याच्यामध्ये मी काही तुला प्रश्न विचारेन ज्याची तू उत्तर द्यायची आहेस. ओके, त्याचं नाव आहे फिटनेस फायर. सो तुला फिटनेस डेट साठी कोणाबरोबर जायला आवडेल? वाव यार, तू? नाही, मी सोडून दुसरं कोणतरी सांग. म्हणजे मला आवडेल, मी तसं नाही म्हणत आहे, बट दॅट सेफेस्ट आन्सर ना. त्यापेक्षा दुसरं कोणतरी दे. आय थिंक अमृता ना. ओके, नाईस. खानविलकर. अपर बॉडी वर्कआउट की लोअर बॉडी वर्कआउट करायला आवडतं? खरं तर मी फुल बॉडी वाला आहे, पण अपर बॉडी. ओके, जरा जास्त मसल असे दाखवायला स्क्रीनवरती एवढे जास्त. पण लोअर बॉडी मी खूप कंटाळा येतो कधी कधी लोअर करताना. पण 3 फिट मराठी ऍक्ट्रेसेसची नावं सांग. संस्कृती बालगुडे. ओके. अमृता डेफिनेटली. सोनाली ऍक्च्युअली. Oh my God. I'm flattered. No, she's. Look at her. Oh God. Okay. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, कोणती जिम किंवा असं काही फिटनेस हे तिथला क्राऊड किंवा तिथे ज्या काही मुली वगैरे येतात असं बघून काही एखादं जॉईन केलेलंस का इन युअर लाईफ एव्हर, की अरे यार यहाँ पे ना जाना चाहिए? मी तुला एक सांगू का? हां. फिमेल्स आर जस्ट ब्युटिफुल क्रिचर्स. तर कुठल्याही जिममध्ये जा तुम्हाला ब्युटिफुल फिमेल्स दिसणारच आहे. त्यामुळे वा, काय आन्सर आहे याच्यासाठी? तुला काही प्राइस वगैरे मिळणार नाही मला, पण हे मी खरं सांगतोय यार. फिमेल्स आर मोर ब्युटिफुल creatures than men. But then you would join a gym for that purpose also, like thinking nahi actually. Okay. I mean not for that purpose, but I might look out. You might check or I might check out if somebody is checking me actually. Oh yeah, that they will. Actually ते मी चेकआउट करण्यापेक्षा ना मी बघतो कोणी मला चेकआउट करते की नाही. ओके, नेक्स्ट आता मी समजा तुला एखाद्या आयलंड वरती घेऊन गेले, ओके, आणि तिथे मी तुला 3 ऍक्ट्रेसेसची नावं सांगते. त्यापैकी तू कोणाबरोबर ऍडव्हेंचर्स करशील, कोणाबरोबर वर्कआउट करशील आणि कोणाला तिकडे सोडून निघून येशील. ओके, ती 3 नावं आहेत नेहा पेंडसे, संस्कृती बालगुडे आणि पर्णपीठ. मी संस्कृती बरोबर ॲडव्हेंचर करीन. ओके. आय लव्ह ऑल दीज 3 यार. मी सोडून कसं जाईन मी कोणाला? जावं लागणार. ओके, आय हॅव द आन्सर टू दिस. मी संस्कृतीबद्दल ॲडव्हेंचर करीन कारण ती नेचर लवर आहे कम्प्लिटली. नेहा बरोबर मी वर्कआउट करीन. ओके. आणि मी पर्णला सोडीन आयलंडवर कारण तिचा जो नवरा आहे आलोक, तो प्रचंड आयसोलेशन मध्ये त्याला आवडतं. त्यामुळे तो त्या आयलंडवर तो असेलच कुठेतरी, तर शी वोंट बी अलोन. अच्छा, असं तूच ठरवलंस की मी त्यांच्या आधी त्याला पण तिथे नेऊन ठेवलेलं असेल. वा, क्या. अच्छा, नेक्स्ट क्वेश्चन. कारण मी पॉलिटिकली मी ह्या तिघींना सोडू शकत नाही. मी राहील त्यांना बोटीतनं मी पाठवीन. ओके, नेक्स्ट प्रश्न आहे की आपल्याकडे मिक्स फ्रूट ज्यूस आहे, कारल्याचं ज्यूस आहे आणि टकीला शॉट आहे. तर या तिघांपैकी कोणाला काय देशील? ओके. पहिलं नाव आहे अमेय वाघ, नंतर अभय महाजन आणि निखिल महाजन. मी कारल्याचं निख्याला देईन, महाजनला. का बरं? तो हेल्थ वगैरे नाही, ही नीड्स टू. त्यामुळे मिक्स्ड फ्रूट कोण आहे? आम्या आणि अभय ना. मी मिक्स्ड फ्रूट आम्याला देईन कारण मी आम्याला ओळखतो. कधी कधी तो खूप लेझी होतो. म्हणला अरे बस धमलो रे, तर त्याला एक मिक्स फ्रूट देईन. आणि अभ्याला मी टकीला शॉट देईन कारण आय थिंक कधी कधी अभ्या खूपच फोकस्ड आणि खूपच हे. मला तर सांगायचं की हा जरा चिल मार, जरा
जरा पार्टी करू आपण. पार्टी करूया. ओके. आणि मी पण एक शॉट मारीन ऍक्च्युली त्याच्यावर. कंपनी तर पाहिजे ना त्याला. कंपनी पाहिजे. व्हेरी गुड. तो हा राऊंड संपलाय आणि आता आपला लास्ट सेगमेंट सुरू होत आहे ज्याच्यामध्ये मी तुला काही तुझ्या सहकलाकारांची नावं देईन. ओके. आणि ती कोणत्या फ्रूट सारखी, कोणत्या भाजी सारखी दिसतात किंवा त्यांचा स्वभाव आहे तर त्यांना ती उपमा देशील. ओके. सो ती नावं आहेत निखिल महाजन. He's going to hate me for this. बोल. मटर. मटर का? He hates it. अच्छा. तर मला मटर द्यायचंय. ओके. नेक्स्ट नाव आहे नेहा पेंडसे. नेहा पेंडसेला नेहा पेंडसेला मी वॉटरमेलन देईन. का? प्रचंड ज्युसी आहे नेहा पेंडसे. नेहा इज गोना बी व्हेरी हॅपी. सो नेहा इज हॉट अँड ज्युसी अँड स्वीट. अँड फॉर ऑल सीझन. नाईस. पुढचं नाव आहे सोनाली कुलकर्णी. सोनाली कुलकर्णी. वाव. मँगो. अच्छा. का बरं? कारण खूप वर्सटाईल फ्रूट आहे. त्याचं ज्यूस पण होऊ शकतं, आईस्क्रीमही होऊ शकतं. आणि शी इज द क्वीन. त्यामुळे फळांचा राजा आंबा, क्वीन सोनाली. व्हेरी गुड. नेक्स्ट पर्णपेठी. स्ट्रॉबेरी. अच्छा. एक्झॉटिक. हां, कारण पर्णमध्ये मला असं वाटतं की वेगळी आहे. म्हणजे तिचा जो वाईब आहे आणि तिची जी ब्युटी आहे आणि जे टॅलेंट आहे, शी इज रिअली अ क्लास अपार्ट असं मला वाटतं. आणि स्ट्रॉबेरी खाल्ल्यावर एक जो आनंद मिळतो ना, ते मला पर्ण बरोबर असताना ते मिळतं. त्यामुळे शी इज अ स्ट्रॉबेरी. ओके. नेक्स्ट ललित प्रभाकर. ललित. होय ललित ना. आय थिंक बनाना. अच्छा. स्ट्रेंथ देणार. म्हणजे ललित बरोबर असलं ना की असं मला वाटतं की मी असं एका स्ट्रॉंग बॉय बरोबर आहे. अच्छा. मला कोणीच ते केळं खाल्ल्यावर आपल्याला एक स्ट्रॉंग वाटतं ना, तर केळं. ओके. नेक्स्ट इज अभय महाजन. अभय महाजन. ॲव्होकाडो. कारण अभय मुव्हमेंट मध्ये खूप काम करतोय सध्या. आणि ॲव्होकाडो स्मूथ आहे खूप. तर ही स्मूथ लाईक. नाईस. भाग्यश्री लिमये. जांभूळ. ओके. कारण जांभूळ खाल्ल्यावर एक नॉस्टॅल्जिक फॅक्टर येतं. आणि इट्स व्हेरी सरप्रायझिंग ईच टाइम यू हॅव जांभूळ. सो शी इज अ व्हेरी सरप्रायझिंग पर्सन आय फील. संस्कृती बालगुडे. ग्रेप्स. अच्छा. त्याचं कारण ग्रेप्समधून वाईन बनते आणि वाईनला शेल्फ लाईफ खूप आहे. संस्कृती हॅज अ लॉंग शेल्फ लाईफ आय फील. शी इज ऑन दॅट रोड, बिंग फायनर अँड फायनर अँड. नाईस. हाऊ लवली. शाल्मली खोलगडे. हये शाल. ड्रॅगन फ्रूट. वाव. प्रचंड युनिक. नाईस. शाल्मली ही युनिक पीस वाटते मला. अमेझिंग. खूपच भारी आहे ती. या ऍब्सोल्युटली. दिसतेही छान, गातेही छान. ड्रॅगन फ्रूट दिसतेही सुंदर. आतमध्ये त्याला कापलं तरी सुद्धा. आणि इतकी वर्सटाईल. प्रियदर्शनी इंदलकर. अरे प्रियदर्शनी, मी तुला सांगते. आणि काय, कोकणात एक फळ मिळतं ते, त्याला टरबुजा म्हणतात का? खरबूज. पपनस. अशी रिफ्रेशिंग. आणि त्याचं एक स्पेशल हे आहे. आम्ही जस्ट एक सिनेमा केला, त्याचं शूटिंग कोकणात झालं. ओके. तर आम्ही आरती वडकबाळकर नावाची जी आपली मैत्रीण आहे, तिने पपनस आणून त्याचं सॅलड बनवून दिला. बघितलेलं ते सॅलड. आणि आम्ही खूप ट्रिप केलं त्या पपनसवर. तर शी इज माय पपनस. नाईस. वेल डन. खूप मस्त. अमेझिंग. सिद्धार्थ, खूप छान छान विशेषणं दिलेली आहेत फळांची. आणि आय होप तुम्ही सगळे हॅपी आहात. नाही तर मेसेज येईलच मला, असं का बोललास तू वगैरे, मला हे फळ का दिलं, मला ही भाजी का दिली. बट नो, असं कोणी काही बोलणार नाही, कारण तुझे इंटेन्शन छान होते. सो थँक्यू सो मच. तू इथे आलास. मग आता शवासन करायचं का मी या राऊंड नंतर? प्रेशर आता थोडंसं रिलीज झालेलं आहे. सो खूप छान उत्तरं दिलीस, खूप छान गप्पा केल्यास. आणि जी काही तुझी जर्नी होती
ती छान शेअर केलीस. मला खूप छान वाटलं इतका बदल तुझ्यामध्ये. अँड जरा हटकेच्या वेळेचा सिद्धार्थ आणि आत्ताचा इट्स बी लाईक एक मच्युअर्ड येट ॲट द सेम टाइम व्हेरी लाईव्हली पर्सन असं तुझं एक रूपांतर झालेलं आहे. आणि आय एम रिअली हॅपी टू सी दॅट. तुला खूप शुभेच्छा थँक्यू सो मच पुढच्या करिअरसाठी. दिस इज अ स्मॉल गिफ्ट फ्रॉम खरे बोल फॉर कमिंग ऑन दिस शो अँड स्पेंडिंग युअर व्हॅल्युएबल टाइम. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. वी होप यू लाईक इट. ॲब्सोल्युटली. आणि एक छोटीशी रिक्वेस्ट तुला की आमच्या प्रेक्षकांना प्लीज वाव विथ सोनाली हे माझं युट्यूब चॅनल आहे ते बघायला रिक्वेस्ट कर, लाईक शेअर सबस्क्राईब करायला. तर वाव विथ सोनाली ह्या चॅनलला प्लीज लाईक करा. त्याचे जे व्हिडिओज आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत असं मला वाटतं आजच्या काळात. जे कॉन्व्हर्सेशन्स होतात प्रत्येक एपिसोडमध्ये, तर लाईक करा, शेअर करा आणि आवर्जून सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकॉन दाबा. थँक्यू सो मच पुन्हा एकदा. सो मच सोनाली. आणि आय हॅव टू से आय एम सो हॅपी. आपण म्हणजे इट्स सो लवली बीइंग विथ यू एव्हरी टाइम. आणि लवकर आपण काम करूया. म्हणजे खूप गॅप झालाय. नक्की. आता आज इथे बोलले बघूया. वास्तू तथास्तू तथास्तू म्हणत असते. सो मे बी विल कम टुगेदर अँड डू सम काइंड ऑफ अ प्रोजेक्ट टुगेदर. थँक्यू वन्स अगेन. आणि नेहमीप्रमाणेच तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट, जशी सिद्धार्थने गेली तशीच मी सुद्धा करते, लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला. नुसतं येऊन वन टाइम बघून जाऊ नका. तुमच्या सगळ्यांचे आवडीचे कलाकार एक एक करून सगळे ह्या शोवरती येणार आहेत पुन्हा एकदा. सो लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटा पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन कलाकारासोबत. तोपर्यंत खरे बोलमध्ये खरं खुरं. बाय.